आरोग्य भरती, पोलीस भरती, तलाठी भरती, वन विभाग भरती, महाराष्ट्रासह देशभरातील स्पर्धा परीक्षा वादात सापडत असतानाच आता मुलांना डॉक्टर बनवणारी प्रवेश परीक्षाही वादात सापडली। मागच्या काही दिवसांपासून नीट यूजी परीक्षेच्या निकालावरून संपूर्ण देशात सुरू असलेला राडा पाहता ही परीक्षा पुन्हा होणार का असा सवाल उपस्थित केला जातोय। यापूर्वी मे महिन्यातही नीट यूजीचे पेपर असतानाच अनेक ठिकाणाहून पेपर फुटल्याच्या बातम्या आल्या। तेव्हाही अनेक उमेदवारांनी पेपर पुन्हा घेण्याची मागणी केली, त्यावेळी देखील कोणतीही दखल घेतली नाही। आता निकाल हाती आल्यानंतर पुन्हा एकदा हा मुद्दा देशभरात चर्चेत आलाय। मात्र ही परीक्षा पुन्हा होणार की नाही याबाबत अद्याप नेमकी माहिती समोर आलेली नाही। पण हे प्रकरण नेमकं आहे तरी काय हेच आपण या विषय सोपाच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। संपूर्ण प्रकरण काय? 2015 पर्यंत देशात MBBS BDS प्रवेशासाठी राष्ट्रीय स्तरावर AIPMT अर्थात ऑल इंडिया प्री मेडिकल टेस्ट होती। CBSE कडून ही परीक्षा घेतली जायची। शिवाय प्रत्येक कॉलेजच्या स्टेटच्या वेगवेगळ्या प्रवेश परीक्षा असायच्या। पण केंद्र सरकारनं 2015 मध्ये वैद्यकीय प्रवेशात सुसूत्रता आणली। राष्ट्रीय पातळीवर एकच वैद्यकीय प्रवेश परीक्षा अर्थात नीट यूजी लागू केली। नॅशनल टेस्टिंग एजन्सीला ही परीक्षा घेण्याची जबाबदारी देण्यात आली। ही परीक्षा ऑफलाईन होत असते। एकूण 720 गुणांची ही परीक्षा असते। यंदा या परीक्षेला जवळपास 24 लाख विद्यार्थी बसले, त्यापैकी 13 लाखांहून अधिक उत्तीर्ण झाले। या परीक्षेत यंदा तब्बल 67 विद्यार्थी टॉपर ठरले। या सर्वांना पैकीच्या पैकी गुण मिळाले, तर काहींना 718, 719 पर्यंत मार्क्स मिळाले। वाद नेमका कुठं झाला? गतवर्षीपर्यंत किमान 630, 640 पर्यंत गुण मिळावे म्हणून विद्यार्थी जीवापाड मेहनत करायचे। मात्र त्याच परीक्षेत यंदा अनेकांना 720, 719, 718 असे गुण मिळाल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जाते। या परीक्षेशी संबंधित तज्ज्ञ मंडळींच्या मते नीट परीक्षेत 719 आणि 718 गुण मिळणं अशक्य आहे, कारण प्रत्येक प्रश्नाला 4 गुण असतात आणि चुकीच्या उत्तरासाठी 1 गुणाची निगेटिव्ह मार्किंग असते। विद्यार्थ्याने सर्व प्रश्न सोडवल्यास त्याला 720 पैकी 720 गुण मिळतात। एक प्रश्न राहिल्यास 716, तर 2 राहिल्यास 712 गुण मिळतात। जर त्याने एक प्रश्न चुकीचा सोडवला तर 4 अधिक 1 असे 5 गुण कापले जातात। अशा परिस्थितीत 718 आणि 719 गुण मिळणं अशक्य आहे। दरम्यान या वादावर नॅशनल टेस्टिंग एजन्सीनं स्पष्टीकरण दिलंय। त्यांनी म्हटलंय की 5 मे रोजी झालेल्या परीक्षेत अनेक विद्यार्थ्यांचा वेळ वाया गेला होता। याबाबत विद्यार्थ्यांनी NTA कडे वेळ कमी झाल्याची तक्रार केली होती। विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि संबंधित न्यायालयीन खटले लक्षात घेऊन उमेदवारांना भरपाई म्हणून ग्रेस मार्क देण्यात आले। त्यातील काही उमेदवारांसाठी नॉर्मलायझेशन फॉर्म्युला लागू करण्यात आला। ग्रेस मार्क्स दिल्यानं त्यांचे मार्क्स 718 किंवा 719 आले। या परीक्षेत दुसरा आरोप केला जात आहे तो म्हणजे एकाच परीक्षा केंद्रातून अनेक टॉपर्स आहेत। परीक्षेतील पहिल्या 100 विद्यार्थ्यांच्या यादीत एकच केंद्र असलेले 8 विद्यार्थी असल्याचा दावा केला जातोय। या आरोप आणि वादानंतर विद्यार्थी आक्रमक झाले आहेत। काही ठिकाणी विद्यार्थी रस्त्यावर उतरले, तर काहींनी न्यायालयात याचिका दाखल केली। ही परीक्षा पुन्हा आयोजित करण्याची मागणी केली जाते। या सगळ्या याचिकांवर जुलैमध्ये सुनावणी होणार असल्याचं सर्वोच्च न्यायालयाने म्हटलंय। यावर आता नॅशनल टेस्टिंग एजन्सी नेमका काय निर्णय घेते? आरोग्य मंत्रालय या वादात हस्तक्षेप करणार का, की सर्वोच्च न्यायालय विद्यार्थ्यांच्या बाजूने निर्णय देणार, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे। तर मंडळी, तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी लेट्स अप मराठी फॉलो करा।